हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. ज्ञानी यांची सदिच्छा. ओवीचा शेवट करताना लाओत्से सांगतो की मुक्तिदाता ताओ आशीर्वाद देतो, परंतु नुकसान करत नाही. योगी यांच्या मार्गाने काम पूर्ण होते, परंतु झगडा होत नाही. योगी यांचे काम स्वतःच्या आचरणाने सर्वांपुढे उदाहरण घालून ठेवणे हे आहे. ज्यांना डोळे उघडून पाहायचे आहे, ज्यांना ते आकलन करून घ्यायचे आहे, ज्यांना त्यापासून काही शिकायचे आहे, ज्यांना त्याप्रमाणे आचरण करायचे आहे, ज्यांना तो आदर्श आहे हे उमजते, त्यांनी त्याप्रमाणे स्वतःत बदल करावा. त्यांनी योगी यांना शंका विचाराव्या, त्यांचे सन्निध असावे, त्यांचे विचार ऐकावे, त्यांचा सत्संग करावा, त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करावे आणि स्वउन्नती साधावी. हे करायचे की नाही हा सर्वस्वी साधकांचा प्रश्न आहे. योगी साधकांवर कधीही दडपण आणत नाहीत. त्यांना योगी कधीही अमुक करा असे सांगत नाहीत. ते मौन असतात, साक्षी असतात, आपल्या योगिक आचरणात रत असतात. यामुळे तेथे कधीही झगडा नसतो. हा स्वखुशीचा प्रश्न आहे. परंतु आजच्या कलियुगात जेथे तथाकथित योगगुरू साधकांना त्यांच्या नादी लावतात आणि स्वतः साधिकांच्या नादी लागतात, तेथे झगडा होतो, तुरुंगवासही होतो. अशा वेळी सर्वसामान्य जनतेला त्या दाढी मिशांच्या आत हा योगगुरू आहे की भोगगुरू आहे, हा भक्तिनिवास आहे की कामनिवास आहे, असा प्रश्न पडतो. योगी कधीही साधकांचे नुकसान करत नाही, कारण योगी साधकांना त्यांच्या नित्य दिनक्रमापासून परावृत्त करत नाहीत. उपनिषदांना अपेक्षित असा संसार सांभाळून मुक्ती कशी प्राप्त करावी याचा ते उपदेश करतात. यामुळे ज्या साधकांना साक्षात्कार होतो ते मुक्त होतात. परंतु ज्यांना साक्षात्कार होत नाही त्यांचे काहीच नुकसान होत नाही. त्यांची या जन्मी योगधामी यात्रा सुरू होते. इतपत प्रगती होते हा त्यांच्यासाठी फार मोलाचा फायदा असतो. कारण निदान आता जीवनाची गाडी अयोग्य दिशेची योग्य दिशेने तरी धावू लागलेली असते. लाओत्सेने अत्यंत प्रामाणिकपणे, परखडपणे, तत्वतः त्याच्या मनाविरुद्ध असले तरीही सर्वस्व ओतून आपल्यासाठी त्याच्या महान ओव्या लिहून ठेवल्या आहेत. हे त्याचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. यात विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे लाओत्सेवर हिंदुस्थानी तत्त्वज्ञानाचा फार मोठा पगडा आहे हे जाणवते. यामुळे लाओत्सेजवळ आपली आपोआप भावनिक जवळीक निर्माण होते. तो आपलाच आहे हे जाणवते आणि त्याच्यापुढे नतमस्तक होण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. लाओत्सेने वैयक्तिक, खाजगी, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय, आर्थिक, सांस्कृतिक, स्वसंरक्षण, समाजाचे रक्षण, देशाचे संरक्षण, विश्वाचे संरक्षण, आध्यात्मिक, भौतिक, सांगीतिक, बालकांचे, तरुणांचे, प्रौढांचे, वृद्धांचे, ज्ञान, विज्ञान, जन्म, मृत्यू, पुनर्जन्म, मुक्ती इत्यादी इत्यादी असे अनेक विषय हाताळले आहेत. यामुळे हा ताओबोध सर्वांसाठी आहे. ताओबोध तिसरा खंड संपन्न. ताओबोध संपन्न. लाओत्सेच्या आशीर्वादाने आणि भगवंत श्रींच्या कृपेने लाओत्सेचा हा ताओबोध येथे संपन्न होत आहे. मला जसा तो उमजला, भावला, तसा तो आपल्यापुढे अल्पबुद्धी, स्वल्पमती ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. मूळ चिनी तत्त्वज्ञान इंग्रजी भाषेच्या माध्यमातून मराठी भाषेत आणण्याचा प्रयत्न करणारा हा एक विद्यार्थी म्हणून माझ्याकडे पाहावे ही नम्र विनंती. ओम तत्सत त्वम असि. हरि ओम, हरि ओम, हरि ओम.